नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दक्षिण भारतातील सर्वात फेमस असणारी डिश म्हैसूर बोंडा कसा बनवायचा आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग सुरुवात करूया। सर्वात आधी बोंडामध्ये वापरला जाणारा मसाला आपण बनवून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। 1 इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 सुकलेल्या लाल मिरच्या आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। बोंड्यामध्ये टाकला जाणारा मसाला तयार झालेला आहे। आता आपण त्याचं पीठ भिजवून घेऊयात। इथे मी एक मोठ्या आकाराचा बाउल घेतलेला आहे। यामध्ये 1 कप आपल्याला घट्टसर दही घालून घ्यायचं आहे। हे घरातील दही आहे, कमी आंबट असणार आहे। आता यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि 2 चमचे खाण्याचं तेल गरम करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे। हे छान असं फेटलं तर पीठ फुलण्यासाठी मदत खूप होते। आता यामध्ये 2 कप मैदा घालून घ्यायचा आहे। जर तुम्हाला मैदा आवडत नसेल तर 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल। आता यामध्ये 2 ते 2.5 कप तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे बोंडा कुरकुरीत व्हायला मदत होते। तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आणि मग अशी मिरची, आले, जिरे घालून केलेली पेस्ट यामध्ये घालून घेऊयात। ही पेस्ट ही ऑप्शनल आहे। नॅचरल बोंडा बिना मसाल्याचाच बनवला जातो। ही पेस्ट मी आवडीनुसार घालून घेणार आहे। आता हे मिश्रण आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण हातानेच मळून घेते। हाताने मळल्यामुळे मळायलाही सोपं जातं। आता हे मिश्रण आपल्याला लागेल असं पाणी घालत हे मिश्रण घट्टसर तयार करून घ्यायचं आहे। हे मिश्रण बनवताना पाण्याचा वापर जपूनच करायला लागतो, नाहीतर पीठ आपलं खूप पातळ होईल। इथे आपल्याला जास्त पातळ पीठ करायचं नाहीये, अगदी घट्टसर असं हे पीठ करायचं आहे। आपण ज्या प्रमाणात भाजी भिजवतो त्यापेक्षाही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमीच वापरायचं आहे। अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं भिजवून झालेलं आहे। थोडा वेळ आपण हाताच्या साहाय्याने हे मिश्रण फेटून घेऊयात। बोंडा बनवताना ही प्रोसेस अगदी महत्त्वाची मानली जाते। या प्रोसेसमुळे बोंडा फुगण्यासाठी मदत होते आणि कुरकुरीत ही बोंडा तयार होतो। आता ही प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे। हे पीठ आपण भिजण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवून देऊयात आणि या बोंड्यासोबत खाल्ली जाणारी चटणी कशी बनवायची ती पाहूयात। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप सुक्या नारळाचे काप घेतलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तुम्ही ओल्या नारळाचे काप घेतले तरी चालेल। आता यामध्ये 10 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। 1 छोटा चमचा जिरे, 4 हिरव्या मिरच्या, मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता। यामध्ये कोथिंबीर आपण घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊयात। आता हे मिश्रण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। हे मिश्रण बारीक करताना आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत। हे मिश्रण अशा पद्धतीने ओबडधोबड असं बारीक झालेलं आहे। यामध्ये आपण अर्धा कप घरातील ताक घालून घेऊयात। ताक घातल्यामुळे या चटणीला आंबटसरपणा येतो आणि याची टेस्ट ही खूपच छान लागते। आता ताक घातल्यानंतर हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊयात आणि एकदम पातळसर पेस्ट तयार करून घेऊयात। आपली पेस्ट छान अशी तयार झालेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। ताक हे पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। याच्या जागी तुम्ही पाणी वापरलं तरी काही हरकत नाही। आता ही चटणी आपण पूर्णपणे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। या चटणीला आता आपण वरून छान असा तडका देणार आहोत। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये गरम तेल करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की यामध्ये लाल सुकलेल्या मिरच्या घालून घेऊयात आणि थोडासा हिंग घालून या गरम तेलाची फोडणी आपण या चटणीला देऊन घेऊयात। अशा पद्धतीने चटणीला छान अशी फोडणी दिली गेलेली आहे। ही चटणी मिक्स करून घेऊया आणि खाण्यासाठी ही चटणी तयार झालेली आहे। बोंड्यासोबत खाल्ली जाणारी चटणी तयार आहे आणि बोंड्याचं पीठही तयार झालेलं आहे। आता आपण हे पीठ छान एकदा मिक्स करून घेऊयात आणि गरम तेलामध्ये हे तळून घेऊयात। अशा पद्धतीने आपले बोंड्याचं पीठ छान असं फुलून आलेलं आहे। अगदी पातळही झालेलं नाही आणि अगदी घट्टही झालेलं नाही, अशी कन्सिस्टन्सी बरोबर आहे। आता हे बोंडे आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। इथे मी मध्यम आकाराचे बोंडे तेलामध्ये सोडून घेणार आहे। तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे तुम्ही सोडले तरी चालतील।
बोंडा तळत असताना कडकडीत तेल गरम करणं अगदी गरजेचं आहे। आता आपण अशा पद्धतीने सर्व बोंडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। अगदी थोड्या वेळातच हे बोंडे तेलामध्ये वर तरंगायला सुरुवात होते आणि फुलूनही येतात। एका बाजूला भाजून झाले की आपण पटकन दुसऱ्या बाजूलाही भाजून घेऊयात। हे बोंडे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूला एकसारखा रंग येईपर्यंत हे बोंडे आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही बघा, याचा आकारही छान असा फुगला गेलेला आहे। टम्म असे फुगले जातात। हे बोंडे दोन्ही बाजूने एका रंगाचे होईपर्यंत म्हणजेच क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। अगदी थोड्या वेळातच हे छान असे भाजले जातात आणि याचा रंग पूर्णपणे बदलला गेलेला आहे। आता आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात। हे बोंडे आता खाण्यासाठी अगदीच तयार झालेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर गरम गरमही खाऊ शकता, नाहीतर थंड झाल्यावर खाऊ शकता। अशा पद्धतीने आज आपण म्हैसूर स्टाईल बोंडा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहिला। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।